आज रमाई माता त्यागमूर्ती रमाई माता आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आवाज विवेकाचा या यूट्यूब चॅनलमध्ये मुलाखत देण्यासाठी अहमदपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई वागंबर या ठिकाणी उपस्थित आहेत। जय भीम ताई। जय भीम। आज पूर्ण देश आणि देशाच्या बाहेर देखील डॉक्टर बाबासाहेबांच्या अर्धांगनी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे संघर्ष केला आहे त्याचा उजाळा देण्यासाठी आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून रमाबाईचं जे कार्य आहे त्या समाजापुढे येत आहे आणि ह्या जयंतीनिमित्ताने आपण देशातील तमाम महिलांसाठी त्यांचा संघर्ष जीवनामध्ये त्यांनी काय काय केलं आणि आजची पिढी आणि तेव्हाच्या महिला याच्यामध्ये काय फरक आहे हे थोडं आपण सांगायचं आहे। सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम। जय भीम। आवाज विवेकांचा या चॅनलला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। खरं तर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, खूप मोठ्या उंचीचं व्यक्तिमत्व आहे। जिथं बाबासाहेब आहेत तिथं माता रमाई आहे, पण खरा विचार केला तर बाबासाहेबां एवढा त्यांचा जय जयकार होत नाहीये। तर या जयंतीच्या माध्यमातून त्यांचा जो काही गुणगौरव आपण करत आहोत ते खरंच एक खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यांच्या त्यागामुळेच आज एवढे मोठे बाबासाहेब घडले आणि बाबासाहेब घडले म्हणूनच आपण सुद्धा घडलो। आज माता रमाईचा त्याग जर नसता बाबासाहेबांसाठी तर बाबासाहेब कदाचित या देशाला घटनाही देऊ शकले नसते। आपण दोन भाऊ एकत्रित राहू शकत नाहीयेत, पण बाबासाहेबांनी सबंध जाती धर्मांना एका चौकटीत बांधून ठेवलेलं आहे घटनेच्या माध्यमातून। तर खूप मोठं योगदान माता रमाईचं आहे। तर मला असं वाटतं की माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या अंगी जे काही गुण होते ते गुण जर प्रत्येक स्त्रीने जर अंगीकारले तर खरंच तिच्या कुटुंबाचं खूप कल्याण होईल आणि कुटुंबाबरोबरच समाजाचंही होईल, समाजाबरोबरच देशाचंही होईल। कारण का त्यांचा त्याग हा आपण सदैव डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, कारण आजची स्त्री सगळे सुख सुविधा याचा उपभोग घेताना दिसत आहे, पण त्यागाची भूमिका कमी वाटत आहे। तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंती साजरी करण्याचा हाच आपला उद्देश आहे की स्त्रियांनी एकत्रित यावं आणि ज्या काही आपल्या देशामध्ये महान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत, माता जिजाऊ असतील, माता सावित्री असतील, माता रमाई असतील, यांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्रित येऊन त्यांचं जर अनुकरण आपण केलं तर नक्कीच याचा आपल्याला आपल्या समाजाला फायदा होईल। नक्कीच प्रत्येक देशातील महिला जिजाऊ झाली पाहिजे, रमाई झाली पाहिजे, अहिल्याबाई झाली पाहिजे, बीबी फातिमा झाली पाहिजे। मग आपल्याला आजच्या काळामध्ये रमाईचा काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये जी तफावत आहे, काळ झपाट्याने बदलत चाललाय आणि जी काही संघर्ष आपण केलाय ते हळूहळू आपण आज विसरत चाललो। त्याच्यासाठी प्रत्येक महामानवाची जयंती आपण साजरी करत असतो आणि पुन्हा पुन्हा त्याला येणाऱ्या पिढीला आपण सांगत असतो की या महापुरुषाने आपल्यासाठी काय केले। तर त्या जयंतीच्या माध्यमातून आपले काय काय आपण महिलांमध्ये जे रुजवण्याचं काम आपण बरेच करता, तर ह्याच्यासाठी आपण काय करतात ते सांगा थोडंसं। शहरामध्ये अहमदपूरमध्ये आता नेमकं तुमचं काय प्लॅनिंग आहे, काय करायचं आहे? आता सध्या आम्ही रमाई माता रमाई यांची जयंतीची सुरुवात केलेली आहे। त्या जयंतीनिमित्त आम्ही प्रत्येक नगरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, महिलांना बोलण्याची संधी देत असतो। ज्या काही लहान मुली आहेत, मुलं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा याचं पण आम्ही नियोजन करत असतो, जेणेकरून जे काही त्यांचे सुप्त गुण आहेत, कलागुण आहेत विद्यार्थ्यांच्या अंगी ते सुदृढ व्हावे म्हणून आम्ही ते उपक्रम ठेवत असतो। त्याचबरोबर आम्ही सगळ्या महिला जयंती उत्सव म्हणून एक आनंद उत्सव पण साजरा करतो त्याचबरोबर। आणि कसं आहे की आपण जर यांचा इतिहास भावी पिढीला नाही सांगितला तर तो इतिहास कदाचित मिटूनही जाऊ शकेल, कारण मधल्या काळामध्ये एवढंसं काही रमाईचा इतिहास सांगितला जात नाही आणि जेवढं बाबासाहेबांबद्दल लिहिलेलं आहे, वाचायला साहित्य मिळतं,
तेवढं रमाईबद्दल मिळत नाही, थोडंसं तुरळक आहे. मग याचा जर मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला तर त्याचा भावी पिढीला बराचसा फायदा होईल. नक्कीच. आपण आताच म्हणाल की रमाई जर नसती तर बाबासाहेब कदाचित समाजासमोर किंवा त्यांनी जी घटना लिहिली ती समोर आली नसती. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असते, म्हणजे हे रमाईचं उदाहरण आहे. आणि ज्यावेळेस बाबासाहेब लंडनला गेले, तिथून आले आणि ज्यावेळेस बोटीने ज्यावेळेस आले त्यांच्याकडे म्हणजे ज्या लोकांनी सत्कार केला त्या ठिकाणी त्या रमाईला साडीसुद्धा त्या ठिकाणी जाण्यासाठी लिहून नव्हती. आणि ज्यावेळेस सत्कार ज्यावेळेस केला होता त्यांना एक फेटा बांधला, त्यावेळेस ते फेटा लिहून त्यावेळेस गेल्या होत्या. की असं वाटायचं की बाबासाहेबांना वाटलं की बाबा सर्व मला भेटायला माझी पत्नी काय नाही. पण रमाईने त्यावेळेस सांगितलं की हे देशातील जे तुमचे जे चाहणारा वर्ग आहे ते तुम्हाला भेटण्यासाठी इच्छुक आहे. मी तर काय, मी तुमच्या घरचे आहे, कधी पण भेटणार आहे. मग हे माता रमाईचं जे त्याग आहे आज समाजापुढे आपण सातत्यानं या महिलांमध्ये रुजवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि या जयंतीमुळेच नाही तर वर्षाच्या 365 दिवस महिलांनी हे आपल्या डोक्यामध्ये समोर ठेवलं पाहिजे की त्यावेळेस जे त्याग आहे. आणि आपल्या रमाईकडून आपण काय काय घेतलं पाहिजे आपण आदर्श आता म्हणजे सांगा. म्हणजे रमाईकडून घेण्यासारखं बरंच काही आहे. कारण त्या लहान होत्या तेव्हापासूनच त्यांना अशी सवय होती की त्या अतिशय प्रामाणिक होत्या, कष्टाळू होत्या, मायाळू होत्या. हे तिन्ही गुण त्यांच्यामध्ये होते. कारण त्या अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्या वयाच्या लहान होत्या तेव्हाच त्यांचे आई वडील वारले. त्यांचा सांभाळ त्यांच्या काका आणि काकूने केला. मग त्यांना खूप सारी गरिबी बघावी लागली. त्यांचे भावंड, त्यांचा पण सांभाळ त्यांना करावा लागला. तर एवढ्या माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 6 वर्षाच्या माता रमाईला म्हणजे काम सुद्धा करावं लागलं उपजीविका करण्यासाठी त्या काळामध्ये. कारण त्यांच्या पाठीमागं भावंडांचा सांभाळ करायचा. लहान असतानाच आई वडील वारल्यामुळे ते खूप मोठी जिम्मेदारी त्यांच्यावर पडली. मग त्यामुळे त्यांना असं झालं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगत नव्हत्या अगदी लहान वयापासून. आणि विशेषतः त्यांचा एक गुण होता की त्या अतिशय प्रामाणिक होत्या. त्या लहान असताना एका शेजारच्या ताईंनी त्यांना किराणा का काही दुकानावरून आणायला सांगितलं. त्यावेळेस त्या गेल्या आणि सारखंच काम सांगायच्या, मग त्या आणायच्या, वस्तू द्यायच्या माता रमाई. मग त्या काकूंनी एक वेळेस काय झालं की बाळ, मी जेव्हा तुला सांगेन तेव्हा तू माझं काम ऐकतेस, म्हणून तुला हे बक्षीस म्हणून काही पैसे ठेव, असं त्यांना म्हणण्यात आलं. पण माता रमाईने ते पैसे घेतले नाहीत. का घेतले नाही तर त्यांच्या आईची त्यांना शिकवण होती की पैसा हा स्त्रीनं पैशाची जास्त हाव करू नये. काय महिलांनी पैशाची जास्त हाव करू नये. कारण पैसा हा माणसाला माणसातून उठवतो. पैसा असावा पण गरजेपुरता असावा आणि लोभापोटी कुणाचाही पैसा घेऊ नये अशी त्यांना शिकवण मिळाली होती लहानपणी. म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग तोच संघ म्हणजे तोच त्याग त्यांना पुढं वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा कामाला आला. कारण ज्यावेळेस त्यांचा विवाह बाबासाहेबांसोबत झाला त्यावेळेस त्या अवघ्या 9 वर्षाच्या होत्या आणि बाबासाहेब 10 वर्षाचे होते. त्यावेळेस त्यांचा विवाह बाबासाहेबांसोबत झाला. पण बाबासाहेबांसोबत विवाह झाला तेव्हा त्यांना अजिबात कळलं नाही की त्यांचा विवाह एका वादळाशी झालेला आहे. त्या वयानं खूप लहान होत्या आणि रमाईला निवड केली होती रामजी पित्यांनी. कारण रामजी पित्यांच्या लक्षात आलं की माझं हे मूल पोरका आहे आणि ही मुलगी पोरकी आहे आणि जर ह्यांचा विवाह केला तर हे एकमेकाशी राहतील. कारण रामजी पित्यांनाही माहिती होतं की बाबासाहेब हे कसे आहेत, इथं माझ्यापाशी राहणार नाहीत. त्यांची ओढ कुठं आहे, अभ्यासात आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीमध्ये आहे, पण ही संसारात रमेल का नाही याची त्यांना खात्री नव्हती रामजी पित्यांना. पण हे दोघंही पोरके असल्यामुळं ह्यांचा जर विवाह आपण केला तर नक्कीच ते एकमेकाला सपोर्ट करतील असा त्या काळचा त्यांचा उद्देश होता. म्हणून माता रमाईची त्यांनी निवड केली आणि त्यांचं खरं तर नाव भगीरथी होतं, माहेरी भगीरथी. भगीरथीचं नंतर रामू झालं आणि रामूचं मग नंतर रमाई झाल्या आणि रमाईच्या आज त्या माता रमाई आज सगळ्या जगाच्या आई झाल्या. पण रामू ते रमाई हा प्रवास त्यांचा खूप खरतड होता. खूप म्हणजे आता ते आपण सांगू शकत नाही. आणि बाबासाहेबांसोबत त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना बरंच काही दुःख सोसावं लागलं. काही दिवसांनी मग त्यांचे सासू सासरे पण वारले.
मग ते पण दुःख त्यांना भोगावं लागलं, ते पण दुःख त्यांना सोसावं लागलं. मग अतिशय लहान वयात असल्यामुळं त्यांनी बऱ्याच गोष्टी काही सहन केल्या आणि ते पुन्हा नंतर त्यांना फायदा झाला त्याचा. आणि बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्या एवढ्या खंबीरपणे उभ्या राहिल्या, ते कसल्याच गोष्टीला मागं पुढं बघितल्या नाही. आज तो लहानपणीचा गुण, आता बाबासाहेब ज्यावेळेस कार्य करत होते समाजासाठी, देशासाठी, त्यावेळेस बऱ्याच अडचणी ह्यांच्या कुटुंबामध्ये आल्या, पण एकही कुणाचा रुपया मदत म्हणून माता रमाईने स्वीकारली नाही. त्या उपाशी घरात राहिल्या आणि त्या उपाशी राहिल्यामुळं त्यांना क्षयरोग सुद्धा झाला. अन्नाविना त्या उपाशी राहिल्या, क्षयरोग झाला, पण कुठल्याही व्यक्तीची त्यांनी मदत साहेबांच्या माघारी घेतली नाही. हा एक गुण त्यांचा खरंच कौतुकाने सांगावा असा वाटतो. कारण खूप त्या अभिमानी होत्या, अभिमानी बरोबरच त्या चरित्रवान पण होत्या. कारण खूप दिवस बाबासाहेब त्यांच्या जवळ नव्हते, बाहेर गावी जायचे, पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचं, नणंद असतील, दीर असतील, दीराची मुलं असतील, यांचा सगळ्यांचा त्यांनी काबाड कष्ट करून त्यांचा सांभाळ केलेला आहे. सर, मी आता हल्लीच्या महिला बघते की त्यांच्यामध्ये त्यागाची प्रवृत्ती नाहीये. आज तसल्या गरिबीमध्ये माता रमाईने बाबासाहेबांचा संसार केला. आजच्या मुली सगळं काही असताना संसार करायला तयार नाहीयेत. कारण जर गरीब नवरा असेल तर चक्क नवऱ्याला सोडून जाताना आज बऱ्याच मुली मी पाहिल्यात. कारण काय तर गरिबी. तर मला वाटत नाही गरिबी ही कारण संसार सोडण्याची आहे. कारण आपण कष्ट करू शकतो आणि आपली उपजीविका करू शकतो. एवढं काही असं ह्याच्यामध्ये मला हे वाटत नाही की गरिबीमुळं आपण आपल्या नवऱ्याला सोडून जावं. हे माता रमाईचा त्याग खरं तर त्या महिलांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आमचा तोच उद्देश आहे. आणि त्याचबरोबर एक अंधश्रद्धेमध्ये जास्त महिला गुरफटलेल्या आहेत. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी माता रमाई अंधश्रद्धेत थोड्याशा होत्या थोड्याफार. मग त्यांनी एक हट्ट केला होता बाबासाहेबांकडं की मला पंढरपूरला जायचंय, पंढरपूरला जायचंय, एक वेळा मला पंढरपूरचं दर्शन करायचंय. त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटलं की अगं रामू, तू पंढरपूरला जाणार आहेस खरंय, पण तुझा उपयोग काय जाऊन? असं का म्हणताय? तर तू फक्त पायरीचं दर्शन घेऊन येणार का? तुला मध्ये जायची परवानगी नाही. तर त्यांची श्रद्धा होती आणि असू द्यात, मी पायरीचं दर्शन घेऊन येईन. पण बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की रमा, मी तुझ्यासाठी एक वेगळं पंढरपूर निर्माण करीन, तयार करीन आणि ते समतेचं पंढरपूर असेल. त्यावेळेस माता रमाई मनस्वी त्यांना आनंद वाटला आणि माझे जे काही साहेब म्हणतील की खरंच आहे. जरी त्या अडाणी असल्या तरी बाबासाहेबांच्या सहवासात राहून त्या खूप विद्वान झाल्या, लिहायला वाचायला शिकल्या. खरं तर ज्यावेळेस बाबासाहेब विदेशात होते, विदेशात असताना त्यांना पत्र यायची जायची, मग ह्यांना वाचता येत नव्हती पत्र. मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं, मी जर गेलो आणि मी जर काही पत्र वगैरे पाठवले तर माझ्या रामूची गैरसोय होईल आणि तिला कोण वाचून दाखवणार पत्र. मग बाबासाहेबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं आणि लिहायला वाचायला शिकवल्यानंतर जेव्हा बाबासाहेबांची पत्र येतील तेव्हा माता रमाई हळूहळू फोडत वाचू लागल्या आणि वाचायलाही शिकल्या. आणि त्याच्यानंतर मग एक वेळचा असा प्रसंग आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा राजरत्न हा खूप आजारी पडला आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये होते. ते गेले होते शिकायला असताना. मग ते माता रमाईंनी त्यांना कळवलं नाही. का कळवलं नाही? सगळेजण म्हणू लागले की बाबा वडिलांना कळवा, पण माता रमाईनं कळवलं नाही. का कळवलं नाही? तर त्यांच्या अभ्यासाचं नुकसान होईल. आता माझं तर बाळ गेलं मातीआड, आता माझं बाळ काहीपर्यंत जिवंत होणार नाही, पण मी जर त्यांना कळवलं तर त्यांचं लक्ष वेधित होईल आणि ह्या देशाचं नुकसान होईल. कारण त्या काळामध्ये बाबासाहेब PhD करत होते आणि अभ्यास त्यांचा चालू असल्यामुळे त्यांनी ते कळवलं नाही. आजची महिला आज करू शकते का तसं? आज 2 दिवस जर घरातला पुरुष जर कुठं बाहेर गावी गेला किंवा कुणाच्या मदतीला गेला तर आजची स्त्री पूर्ण घर डोक्यावर घेत असते. बघा, त्या काळामध्ये माता रमाईने तेवढा त्याग कसा केला असेल. अशा कित्येक तरी घटना आहेत माता रमाईबद्दल, बाबासाहेबांबद्दल की आपण ते सांगायला जर बसलं तर आपल्याला वेळ नाही. एवढा मोठा त्याग आहे त्यांचा आणि त्या त्यागामुळेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्याला मिळाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मिळाले म्हणून आपल्याला धम्मही मिळाला. तथागत बुद्धांचा धम्म बाबासाहेबांमुळेच आपल्याला मिळाला. आज लाखो करोडो लोक भगवान बुद्धांचा धर्म स्वीकारत आहेत, त्या धम्मावर चालत आहेत. कारण हा धम्म पूर्णतः सत्यावर आधारित धम्म आहे, पूर्णतः विज्ञानवादी धम्म आहे. मग आम्ही ह्या जयंतीच्या माध्यमातून महिलांच्या मनामध्ये जे काही अंधश्रद्धा आहे, जे काही आम्ही कार्यक्रम घेतो, उपक्रम घेतो, तर त्याच्यामध्ये जे काही महिलांच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे ते हळूहळू बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण जास्त वेळ घरामध्ये महिला राहतात, पुरुष बाहेर कामासाठी जातात. मग त्यांचं रिकामं डोकं असतं, काहीतरी विचार असतात त्यांच्या डोक्यामध्ये. मग चला ह्या माध्यमामधून महिलांमध्ये जनजागृती करावी, आपल्या जे काही माता आहेत त्यांच्या जयंत्या कराव्या आणि त्या जयंतीच्या निमित्त जनजागृती 12ही महिने करावी, असा हा हेतू आमचा या पाठीमागचा आहे. म्हणून आम्ही गेली 5 वर्ष सातत्याने माता रमाई यांची जयंती करतो. तसं तर आम्ही माता रमाई, माता सावित्री, माता जिजाऊ यांचीही जयंती करतो जानेवारी महिन्यामध्ये. पण एक आनंद उत्सव म्हणून 7 फेब्रुवारीला ही जयंती आम्ही दरवर्षी काढतो. आता प्रत्येक नगरामध्ये आम्ही जयंती उत्सव साजरा करत आहोत. पहिलं वर्ष आमचं बोधनगरमध्ये जयंती उत्सव साजरा केला, त्यानंतर भीमनगरमध्ये, आणि आता प्रत्येक नगरामध्ये करावी. पण मला असं वाटतं की जयंती आपण कशी साजरी करावी, तर मला असं वाटतं सांगावंसं महिलांना की आपण जयंती साजरी करतो, पण जे काही त्यांनी आपल्याला दाखवलेला मार्ग आहे, माता जिजाऊ असतील, रमाई असतील, सावित्री असतील, त्यांच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे, अंधश्रद्धेला लांब ठेवलं पाहिजे. आपण आपल्या मुलांवर संस्कार चांगले टाकले पाहिजे. संस्कार जर शिकायचे असतील तर माता जिजाऊकडनं शिकावे, त्यांच्या विचारातून शिकावे. विचार जर आपल्याला चांगले घ्यायचे असतील कुणाकडून, त्याग जर बघायचा असेल तर माता रमाईकडून घ्यावा. कारण त्याही त्यागाच्या मूर्ती म्हणून आज सगळीकडे आपण त्यांना ओळखतो. त्यानंतर मग ज्ञान जर शिक्षण जर घ्यायचं असेल तर आपण माता सावित्री यांना बघावं आणि आपण माता सावित्रीसारखं आपल्याही सावित्री बनावं आणि आपल्याही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. शिक्षण मुलींना देणं हे खूप गरजेचं आहे. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की मी एखाद्या समाजाची प्रगती कशावरून ओळखेन, तर बाबासाहेब म्हणतात की ज्या समाजातील महिला जास्तीत जास्त शिकतील त्या समाजाची प्रगती लवकर होईल. ज्या कुटुंबातली महिला जास्त शिकेल, शिक्षण घेईल, त्या कुटुंबातल्या महिलेची प्रगती होईल, असं हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी घटनेमध्ये महिलांना सर्व अधिकार दिलेले आहेत. शिक्षणाचा असेल, मतदानाचा असेल, सगळ्यात जे काही नोकरीमध्ये असतील हे 50% आरक्षण, हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहेत. आणि ह्याच्या पाठीमागं जे कोणी ह्याचे सूत्रधार असतील तर मला वाटते माता रमाई, कारण त्यांच्या त्यागामुळेच आज आपण इथं घडलोय. खरंच त्यांचे ऋण आपण खरं तर फेडू शकत नाही, पण त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. हे जयंतीच्या माध्यमातून असतील, महापरिनिर्वाण दिनाच्या माध्यमातून असतील, तर आपणही त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करू शकतो. नक्कीच आपण अतिशय त्यांचा खरतड जीवनाचा प्रवास या ठिकाणी सांगितला. आणि तिथे सांगताना ऐकतात की अंगावर अक्षरशः शहर येत आहेत की बाबा त्या काळामध्ये कुठले साधन नसताना रमाईच्या जीवनामध्ये लहानपणापासून आई वडील लहान वारले, नंतर लग्नाच्या नंतर 2 मुलं वारले आणि बाबासाहेब नसताना देखील त्यांच्या पैशाची चणचण भागायची. मग आपण ते गौऱ्या असे लाकडं विकून सुद्धा त्यांनी आपली उपजीविका भागवायची आणि उरलेले पैसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी पाठवायचे. म्हणजे एवढा त्याग आपण करत असतो. आज आपण पाहत असतो की आपण अनेक महिला आहेत की फक्त आज आपण स्वतः एक उदाहरण दिलात की गरिबीसाठी अनेक महिला संसार मोडत आहेत. म्हणजे आज आपल्याला जीवनामध्ये जर पुढे सक्सेस व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर आपल्याला साथीदार चांगला निवडला आणि ते शेवटभर आयुष्यभर त्याच्यासोबत राहिले तर कुणाचंही जीवन त्या ठिकाणी नंदनवन होऊ शकतंय. आणि आपण जर जगाला जरी आपण फक्त युद्धाची नाही तर बुद्धाची जी गरज आहे, आपण अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सांगितलं. जाता जाता आपण एक येणारी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी 2 मिनिटात आपण रमाईचं जे आपल्याला आहे काही वेळामध्ये आपल्याला काही सांगता येणार नाही, त्याच्यासाठी एक चलता एक थोडासा प्रवाहात आपण अनेक त्याच्या संघर्षाला स्पर्श केला. अतिशय भावनिक आयुष्य आहे
आणि रमाईच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत संघर्ष आहेच आणि आजच्या महिला तेवढं करू शकत नाही आणि आपण त्या जयंती निमित्ताने त्याने जी काही शिकवण दिली आहे त्याच्या मार्गावर फक्त आपण चालण्याचं काम करतो. जे काही समाज सुधारक आहेत, महान जे आपले या ठिकाणी आहेत, त्यांचं आपण फक्त जी जयंतीच्या निमित्ताने येणाऱ्या तरुण पिढीला असेल, आपल्या महिलाला असेल जगातल्या, आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत यांचं नाव कायम राहणार आहे. मग आपण फक्त एक येणाऱ्या तरुण पिढी त्यांच्या महिलासाठी असेल किंवा मुलासाठी असेल, आपण आता सांगितलं की आई वडिलांचे संस्कार पाहिजेत, हे बरोबर आहे. पण आज सोशल नेटवर्क असेल याच्या माध्यमातून जी दिशाहीन युवा तरुण पिढी जी होत आहे त्याच्यासाठी आपण काय सांगणार आहे? अगदी बरोबर आहे, कारण सोशल मीडियामुळं आजची तरुणाई खरंच दिशाभूल होत आहे. पूर्वी सोशल मीडिया नव्हती तर आपण साक्षात उतरून चळवळ आपण जिवंत ठेवत होतो. आता काय झालेलं आहे, चळवळ पहिलं गरीब होती, पूर्वीच्या चळवळ रस्त्यावर व्हायच्या, आता चळवळ फक्त घरामध्ये आपण मोबाईलवर चळवळ चालू आहे. बरोबर आहे. पूर्वीच्या चळवळी ही म्हणजे साक्षात काय ग्राउंडवर म्हणजे रस्त्यावर चळवळी व्हायच्या, पण आता सोशल मीडियावर चळवळ. घरात बसून आपण एखादी काही घटना घडली तर तिथं फक्त आपण घरामध्ये बसून निषेध करतो, पण अक्षरशः तिथं काय झालंय काय नाही रस्त्यावर उडून त्याचा न्याय द्यायचा प्रयत्न आपण काही समाजातले काही लोक करतात म्हणून आपण सुरक्षित आहोत, त्यांच्यासाठी ती प्रेरणा देणारच आहे. पण ह्या सगळ्याच जे तरुण पिढी आहे त्याच्यासाठी आपण हे जे माता रमाई आहे, सोशल मीडियाचा विषय हे खूप महत्वाचा तुम्ही मला विचारताय आणि त्याबद्दल मी सांगू इच्छिते. मला असं म्हणायचं होतं की पूर्वी लोक गरीब होते पण चळवळ श्रीमंत होती. करेक्ट, बरोबर आहे. बरोबर आहे, लोक गरीब होते पण चळवळ श्रीमंत होती. आता लोक श्रीमंत झाले आणि चळवळ गरीब झाली. बरोबर, एकदम बरोबर. आणि कारणीभूत मला हे सोशल मीडिया पण अगदी बरोबर आहे. आणि आजकाल काय झालंय, आपलं चूल मूल आणि आपली काही नोकरी असेल, आपला व्यवहार असेल आणि समाजाचं आपल्याला काही देणं घेणं नाही असं वाटतंय. पण काही ना काही समाजासाठी आपण देणं ऋण आपलं आहे, चळवळीमध्ये येणं गरजेचं आहे. एवढा मोठा आपल्याला महान बाबासाहेबांनी आपला धम्म दिलेला आहे, जे आपल्याला वारसा दिलेला आहे, ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपण नक्कीच सर्व मिळून आपण प्रयत्न करू. आपला वेळाला वेळ काढून आपण या जयंती निमित्ताने या आवाज विवेकाच्या चॅनलला आपण मुलाखत दिला, त्याबद्दल आपले आभार. जय भीम. जय भीम.